मित्रांनो, चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुम्हाला जर भयकथा पाठवायची असेल तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी। भयकथेचं नाव आहे रात्रीचा प्रवास। रात्रीचे 8:30 वाजले होते आणि सागर आपल्या गावात परत येण्यासाठी शेवटच्या बसची वाट बघत बस स्टॉपवर उभा होता। तो एका शहरात कामासाठी आला होता, पण काम लांबले आणि घरी परतायला उशीर झाला होता। आजूबाजूला थोडंफार वर्दळ होती, पण बऱ्याच लोकांनी आपापल्या घरी जायला सुरुवात केली होती। गाव खूपच दुर्गम आणि जंगलाच्या कडेला असल्यामुळे तिथे बसची सेवाही कमी होती। शेवटी एक जुनाट बस स्टॉपवर आली आणि सागरने आत जाऊन एक कोपऱ्यात बस घेतली। बसमध्ये फक्त 2-3 प्रवासी होते आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरही काहीसे थकलेले दिसत होते। बसने प्रवास सुरू केला आणि काही अंतरावर शहरी चकाकी मागे टाकत ती गडद जंगलात शिरली। जसं जसं बस आत शिरत होती तसं तसा अंधार जास्तच गडद होत चालला होता। जंगलातील झाडे बसच्या खिडकीवरून सरसरत जात होती आणि बसमध्ये सन्नाटा पसरला होता। सागरला एक विचित्र भावना येऊ लागली की काहीतरी अघटित घडणार आहे। अचानक बस थांबली। सागरने पाहिलं की रस्त्याच्या कडेला एक विचित्र स्त्री उभी होती। तिचे कपडे फारच फाटलेले होते आणि तिचे केस भुरकट आणि गोंधळलेले होते। तिने हात वर केला आणि कंडक्टरला थांबवायला सांगितलं। कंडक्टर आणि ड्रायव्हर एकमेकांकडे पाहून काहीतरी कुजबुजले। कंडक्टरने म्हटले, या वाटेवर तीच आहे, तिला आत घेऊ नका। पण ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं आणि तिच्या जवळ जाऊन विचारलं, कुठे जायचं आहे? ती स्त्री काहीही न बोलता हळूहळू बसमध्ये चलली आणि सागरच्या जवळच्या जागेवर येऊन बसली। तिच्या जवळ येताच सागरला एक विचित्र थंडावा जाणवला। तिचा चेहरा इतका पांढरट होता की ती जिवंतच नाही असा भास होत होता। सागरचा थरकाप झाला, पण त्याने आपले मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला। बस पुन्हा मार्गावर निघाली, पण सागरची भीती वाढतच होती। काही वेळातच ती स्त्री हळूहळू सागरकडे पाहत त्याच्याशी बोलायला लागली। तू कुठे चालला आहेस? तिने शांत आवाजात विचारलं। सागरने घाबरून उत्तर दिलं, घरी माझ्या गावात। ती स्त्री हसली एक विचित्र हसू आणि म्हणाली, तू मला ओळखत नाहीस का? मी या रस्त्यावर अनेक वर्षापूर्वी मेली। जे कोणी या रस्त्याने रात्री प्रवास करतात ते माझं साथीदार होतात। सागरच्या अंगावर काटा आला। तो उठून दुसऱ्या जागेवर बसायला गेला, पण त्याचे पाय हलत नव्हते। त्याचं शरीर स्तब्ध झालं होतं आणि त्याच्या समोरची स्त्री हळूहळू त्याच्या पुढे झुकली। तिचं चेहरं विकृत होत गेलं। तिच्या डोळ्यांमध्ये एक काळं खोला अंधार दिसत होतं। त्या स्त्रीने अचानक सागरच्या हाताला धरलं आणि त्याला एक गारवा जाणवला। ती जोरात ओरडली, तो आता माझ्या जोडीला राहशील, यापुढे कधीच घरी पोहोचणार नाहीस। तेवढ्यात बस थांबली आणि कंडक्टरने जोरात सागरचं नाव पुकारलं, उतर, हे तुझं गाव आलंय। सागरने क्षणात खिडकी बाहेर पाहिलं आणि त्याने तिला सोडून पळ काढला। बसच्या बाहेर पडल्यावर त्याने मागे वळून पाहिलं, पण ती स्त्री तिथे नव्हती। बस पुढे निघून गेली, पण सागरच्या मनात तो अनुभव कायमचा कोरला गेला। रात्रीचा ते प्रवास त्याला कधीही विसरता आलं नाही, कारण त्या बसमध्ये त्या रात्री काय घडलं हे फक्त त्यालाच माहीत होतं। सागरला बसमधून उतरल्यावर खूप गोंधळलेले वाटले। तो घामाघूम झाला होता, तरी त्याला आपलं घर गाठणं भाग होतं। त्याचा गाव फार लांब नव्हता, पण जंगलाच्या कडेकडूनच रस्ता जात होता। पाय मुठीत घेऊन तो झपाझप चालायला लागला। तिथे एक विचित्र शांतता होती, जणू संपूर्ण वातावरणच भयकारी होतं। जंगलाच्या रस्त्यावर तो काही अंतर चालला असावा, तेव्हा त्याला जाणवलं की कुणीतरी त्याचा पाठलाग करतंय। पायांच्या आवाजाने त्याचा काजाचा ठोका चुकला। त्याने वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं। मनाचं समाधान करून सागर पुढे निघाला, पण आता आवाज जास्त जवळ येत होता। आता मात्र तो घाबरून वेगाने धावत सुटला। धावताना त्याला काहीही कळत नव्हतं। रस्त्यावरच्या झाडांच्या फांद्या त्याच्या अंगाला लागत होत्या, परंतु तो थांबायला तयार नव्हता। धावताना त्याला अचानक एक झटका बसला। त्याचा पाय एका दगडावर अडकला
आणि तो खाली पडला. त्याने उठायचा प्रयत्न केला, पण समोरचं दृश्य पाहून त्याच्या अंगातील त्राणच हरपलं. समोर त्या बसमधली स्त्री उभी होती, हसत होती. तिच्या डोळ्यात काळ्या पोकळ्या होत्या. ती हळूहळू सागरच्या जवळ येऊ लागली. सागरला कोणतेही मार्ग दिसेना. तो उठायचा प्रयत्न करत राहिला, पण ती स्त्री हळूहळू पुढे सरकत होती. मी सांगितलं होतं ना, तू माझा साथीदार होशील. तिचा आवाज भयावह होत होता. सागर पूर्णपणे बधीर झाला होता. त्याचवेळी त्याच्या खांद्यावर कोणीतरी जोरात हात ठेवला. सागरने भीतीनं ओरडून पाहिलं आणि त्याने पाहिलं की त्याचा मित्र समोर उभा आहे. अरे, तू इथे काय करतोस? एवढा घाबरला का दिसतोय? मित्राने विचारलं. सागरला काही कळेना. तो गोंधळलेल्या स्थितीत होता. त्याच्या मित्राने त्याला उचललं आणि घरी नेलं. घरी पोचल्यावर सागरने आपल्या आई वडिलांना आणि मित्राला सगळे सांगितलं, पण त्यांनी त्याला सांगितलं की कदाचित हा थकव्यामुळे आलेला भास असेल. पण सागरला माहित होतं की ते खरं होतं. त्या स्त्रीचा भास नव्हता. त्या रात्री त्याला जे काही दिसलं होतं ते वास्तव होतं. त्या रात्रीचं भयावह सत्य त्याच्या मनात कायमचं घर करून बसलं होतं. दर रात्री झोपताना त्याला वाटायचं ती स्त्री कुठून तरी येईल आणि त्याला कायमचं आपल्याबरोबर घेऊन जाईल. सागर काही दिवसातच पूर्वत जगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मन अजूनही त्या रात्रीच्या भयानक प्रसंगात अडकून पडलं होतं. त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. रात्री झोपताना प्रत्येक आवाज त्याला विचलित करत होता. जेव्हा तो झोपेचा प्रयत्न करत असे तेव्हा त्या स्त्रीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येई आणि त्याला वाटत होतं की ती कोणत्याही क्षणी त्याच्यावर झेप घेईल. अखेर एका रात्री झोपेत असताना अचानक सागरच्या कानावर एक विचित्र आवाज आला. तोच पायांची घुसट आवाज जो त्याने त्या रात्री ऐकला होता. त्याने घाबरून उठून खिडकीकडे पाहिलं. चंद्रप्रकाशात त्याला कोणाची तरी सावली दिसली. ती सावली हळूहळू त्याच्या घराच्या दिशेने सरकत होती. सागरचा श्वास रोखला गेला. ती पुन्हा आली आहे. त्याचं मन भीतीनं भरलं. तो जागेवरून हलू शकत नव्हता. सावली जवळजवळ घराजवळ पोहोचली आणि दरवाजा ठकठकायला लागला. त्याचं अंग थरथरत होतं. त्याने कोणीतरी घरात येऊ नये म्हणून दार बंद ठेवलं होतं, पण आता त्याला असं वाटत होतं की ती कोणत्याही क्षणी आत येईल. आवाज वाढतच होता आणि अचानक दरवाजा आपोआप उघडला. समोर तीच स्त्री उभी होती. तिचा चेहरा विकृत, भयानक आणि रागाने भरलेला होता. तिच्या डोळ्यांमध्ये काळी पोकळी होती आणि ती थेट सागरकडे पाहत होती. तू माझ्या हातून सुटू शकत नाहीस, ती जोरात ओरडली. सागरने भानावर येत जोरात दरवाजा बंद केला आणि घराच्या देवघराकडे धावत गेला. त्याने आपल्या आजीने दिलेलं वचन आठवलं आणि तो जोरात देवाची प्रार्थना करू लागला. स्त्रीने दरवाज्यावर प्रचंड जोर केला. ती आत यायचा प्रयत्न करत होती, पण सागरची प्रार्थना वाढतच गेली. शेवटी एक जोरात किंचाळ्याचा आवाज आला आणि सागरने पाहिले की ती स्त्री अचानक गायब झाली आहे. त्याचा श्वास खोलवर घेतला आणि त्याला जाणवले की कदाचित त्याने तिच्यापासून सुटका मिळवली आहे. मात्र त्या रात्रीच्या घटनांनी त्याच्या मनात कायमचं घर केलं होतं. ती स्त्री परत येणार नाही याची खात्री नव्हती, पण तो आता एक गोष्ट शिकला होता. अशा शक्तींना सामोरे जाण्यासाठी मनाच्या शक्तीचा आणि विश्वासाचं महत्त्व. त्या रात्रीचं शेवटचं सत्य म्हणजे ती स्त्री कायमची नष्ट झाली नव्हती. ती फक्त एका वेळेस शांत झाली होती, पण सागरच्या आयुष्यात ती कधीही परत येऊ शकत होती. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे.